हाय हॅलो नमस्कार। तर आजचा दिवस आहे गणपती विसर्जनाचा, म्हणजेच अनंत चतुर्दशीचा। भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशी साजरी करतात आणि महाराष्ट्रात 10 दिवसांच्या गणपतीचे आज विसर्जन होणार आहे। तर आज आमच्या कॉलनीत गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे। तर सगळ्या महिलांनी त्यांच्या दारापुढे रांगोळी काढलेली आहे आणि खूप छान प्रकारे गणपतीचं सजावट पण केलेली आहे। तर सगळ्या महिला वर्ग प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी काढण्यात व्यस्त आहे, कारण त्यांना नंतर परत उरकून विसर्जनाला पण जायचं आहे। तर आज 10 दिवस झाले गणपती बाप्पा चाललेत। तर खूप थाटामाटात त्यांना आपण मिरवणूक काढून त्यांचं विसर्जन करणार आहे। तर खूप सुंदर असं वातावरण झालं होतं कॉलनीतलं। प्रत्येकाची घाई गडबड, रांगोळ्या काढून परत उरकायला जायची आणि ह्या गणपती उत्सवात 10 दिवस कसे गेले हे कळलं देखील नाही। तर इथे लाऊडस्पीकर लावला होता आणि गणपती बाप्पाला नेण्यासाठी छान असं सजावट झाली होती। तर मुलं तयारी करत होती, फुलांच्या माळा तयार करून ते सजवण्याचं काम त्यांच्याकडे होतं। आणि इथं खूप छानशी अशी रांगोळी काढली आहे आणि खाली लिहिलेलं आहे, आईच्या कुशीत परतला गणराया। परत तो त्यांच्या घरी चाललेला आहे बाप्पा। तर 10 दिवस आपल्याकडे राहून त्याच्या घरी परत बाप्पा परततात। तर हा व्हिडिओ नक्की बघा, स्किप न करता। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। मोरया रे बाप्पा मोरया रे, घे वरती। ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। जर काही चुकी मागला असेल तर ते तुझ्या पायाखाली घाल रे महाराजा। अरे महाराजा, कुटुंबाच्या मागे काही कलेश पीडा असेल तर ती दूर करून सुख शक्ती समाधान धन संपत्ती सगळं तसं लाभून दे रे महाराजा। तर या कुटुंबाचे लेकरांचे 4 चे 6 आणि 6 चे 12 होऊन दे रे महाराजा।
इकडे तिकडे चहूकडे गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, गणपती बाप्पा